अनुज मांढरे पसरणी यांनी सुरुवात केली डॉट बॉलने। अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि तो अनुभव त्यांनी पहिल्याच बॉलच्या पाठीमागे कृतीमध्ये आणलाय। वेग कमी आहे परंतु टप्प्यावरचा ताबा चांगला आहे। राऊंड द विकेट अनुज मांढरे फक्त हलक्या बॅटने दिशा दिली म्हणजे अगदी हलक्या हाताने फटका खेळला। एक सिंगल धाव स्ट्राइक रोटेट केलेला आहे। विशाल पिसाळ ज्यांनी वाई प्रीमियर लीगचं पहिलं पर्व गाजवलेलं आहे असे खेळाडू स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतील आणि पहिल्या पर्वामध्ये काळ भैरवनाथ 11 बावधन मध्ये खेळले होते। चौथं पर्व नाथसाहेब 11 कडून खेळतायत। मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मध्ये तयार होतील। अनुज मांढरे चांगली गोलंदाजी केली खास करून 2 बॉल टाकले 1 धाव खर्च केली आहे। राऊंड द विकेट पुन्हा तयार। आडव्या बॅटने आल्या पावली बॉल निघालाय क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न परंतु अखेरकार बॉलने सीमारेषा ओलांडली आहे। 6 धावेंसाठी क्षेत्ररक्षकाचे कौतुक करायला हवं कारण त्या ठिकाणी छोटा कट्टा आहे आणि त्याच्या पलीकडे झेल त्याने पकडला। झेल सोडला नाही पायाला दुखापत होते। प्रयत्न 100% केले 200% म्हणायला काही हरकत नाही परंतु अखेरकार सीमारेषेची मर्यादा होती आणि बॉल सीमारेषा पलीकडे कारण क्षेत्ररक्षकाचे पाय त्या कट्ट्याला स्पर्श झाले आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली 6 धावेंसाठी परंतु प्रयत्न चांगले होते। विशाल पिसाळ बावधन यांनी पहिला षटकार या मॅच मधला मारलाय। अनुज मांढरे पुन्हा तयार। राईट आर्म राऊंड द विकेट 3 बॉलचा खेळ झालाय। धावसंख्या 7। जे कट्ट्यावरती बसलेले प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। फक्त आपण कट्ट्यावरती बसला असाल तर पाय वरती घ्या कारण क्षेत्ररक्षकांना कोणता अडथळा निर्माण नको व्हायला क्षेत्ररक्षण करताना त्यासाठी आपण सहकार्य करावं अशी विनंती आहे। समोर कट्ट्यावरती बसले प्रेक्षक आपण थोडेसे पाय वरती करून बसा। फटका तर खेळलाय लॉंग ऑनला खेळाडू आहेत वेगाने आलीत बॉलवरती। एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये। एक मोठा टोला आला त्यानंतर धावसंख्या थोडीशी पुढे सरसावलेली आहे। हा खेळाडू होता ज्याच्या पायाला थोडीशी दुखापत झाली। काय प्रयत्न होते कौतुक करावे लागतील ज्या प्रकारे लॉंग ऑनला प्रयत्न केले गेले होते। तेजस शिंदे समोर खेळलाय क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे तेजस शिंदे यांचा वार बॉल सीमा पार षटकार। या मॅच मधला दुसरा षटकार येतोय। आता यावेळेला फलंदाज होते तेजस शिंदे यांच्या बॅट मधून हा समोरच्या बाजूला षटकारांचा टोला आलाय। एक चांगला फटका होता। तेजस शिंदे तयार। अनुज मांढरे यांचा सुरुवातीचा कालखंड जर आपण पाहिला सुरुवातीच्या 2 बॉलचा खेळ प्रतिम होता परंतु नंतर आता फलंदाजांचा बोलबाला सुरू झालाय। षटकातला शेवटचा बॉल कमी गतीचा टाकलाय हवेत उभा राहिलाय बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का आलेत आणि हो कॅच पूर्ण केलाय। आनवडीचा तेजस शिंदे जड पावलांनी माघारी क्रमांक पहिला नाथसाहेब 11 आयकॉन खेळाडू माघारी पाठवलाय। फटका फसला कमी गतीचा बॉल ओळखू शकले नाही। अनुज मांढरे यांनी जे जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये तेजस शिंदे अडकले ते जाळं तोडता आलं नाही आणि क्षेत्ररक्षकाने येऊन वेगवान झेल पकडला। कौतुक त्या क्षेत्ररक्षकाचंही करावं लागेल कारण शरीरावरचं नियंत्रण हाताची ओंजळ डोळ्यांचा संयोग या तिन्ही गोष्टींचा समतोल साधला आणि एक धावता झेल पूर्ण केला। धक्का क्रमांक लागला पहिला टीम नाथसाहेब 11 ला। चौदा वरती 1 अशी स्थिती आहे। एका षटकाचा खेळ संपलेला आहे। पुन्हा एकदा आपण आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार मानूया। KSK क्रीडा प्रतिष्ठानचे पूर्व अध्यक्ष पैलवान विकासभाई कदम यांचे मनपूर्वक आपण आभार मानूया। आज वाई प्रीमियर लीग मध्ये त्यांची उपस्थिती लाभलेली आहे। अनेक पर्व आपण त्यांच्या नेतृत्वाखाली आपण KSK प्रीमियर लीगचे पाहिले त्यांच्या ठिकाणी आगमन झालं होतं। त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती चौनेश्वर 11चे संघ मालक पंकज वाडकर यांची उपस्थिती आपल्याला लाभली होती। अमितजी देसाई असतील उपाध्यक्ष वाई प्रीमियर लीगची नवी मुंबईला होते। सुमित पाटील फौजी दत्ता जाधव माजी सरपंच परतवडी आणि प्रवीण दादा फनसे दसवडी या सर्वांचा आपण मनपूर्वक आभार मानूया।
14 वरती 1 अशी स्थिती आहे. षटक क्रमांक 1 मध्ये बॅटिंग करत असताना नाथसाहेब 11 एका बाजूला ओव्हर नंबर 2 साठी मनोज मांढरे पसरणीचे आहेत आणि अनुज मांढरे यांचे बंधू आहेत. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. षटक क्रमांक 2 बॅटिंग मध्ये आता दिशा दिली आहे आणि अखेरकार आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज माघारी आणि यावेळेला फलंदाज विशाल होते. 2 स्ट्रायकर जोडीतले फलंदाज चाललेले आहेत माघारी. धक्का क्रमांक लागलाय दुसरा नाथसाहेब 11 ला. कट करण्याचा प्रयत्न केला. फ्लाय स्लिपला खेळाडू होते. सेलिब्रेशन पहा. ऋषी होते फ्लाय स्लिपला आणि त्यांनी हा झेल पकडला आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन पहा. कोंडवलीचे ऋषी यांनी हा झेल पूर्ण केला. धक्का क्रमांक लागला दुसरा. पाठीमागच्या मॅच मध्ये ऋषी यांना संधी मिळाली नव्हती. 12वा खेळाडू म्हणून ते काम करत होते, परंतु मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये त्यांना संधी मिळाली आणि त्या संधीमध्ये त्यांनी झेल पकडलेला आहे. अभि चोरट यांना तुम्ही पाहिलं, आयकॉन खेळाडू आहे त्या टीमचे. एका बाजूला 14 वरती 2. मनोज मांढरे तयार. आता मैदानाच्या आतमध्ये नौकी जोडी आहे. मांढरदेवचे विकी वानखेडे बॅटिंग मध्ये. पठारचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत, परंतु पहा गोलंदाजीचा बोलबाला. मनोज मांढरे पसरणी, अफलातून गोलंदाजी. एका बाजूला गौरव सोनावणे आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या जोडीकडे क्षमता आहे. विकी वानखेडे चांगली बॅटिंग करू शकतात, ऑलराऊंडर आहेत. गौरव सोनावणे ऑलराऊंडर आहेत, जे वाय सिटीचे खेळाडू आहेत. समोर खेळलाय बॉल. उंची लांबी दोन्ही चांगलं. शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ आणि मांढरदेवच्या विकी वानखेडे यांनी या बॉल वरती केलाय चांगला खेळ. बॉल सीमा पार. षटकार. समोर खेळलेला बॉल. काय फटका खेळलाय. बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय 6 धावेंसाठी. आणि ज्या प्रकारे आपण चर्चा केली की या खेळाडूंकडे ती प्रतिभा आहे, परंतु मनोज मांढरे यांच्याकडे क्षमता चांगली आहे, परंतु समोरच्या बाजूने आक्रमण केलेलं आहे विकी वानखेडे यांनी. बॉलर मनोज मांढरे तयार. 2 बॉल चांगले टाकले, 1 बॉल मागडा. पायांचा वापर केलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतील का. बॉल निर्जनस्थळी टप्पा घेतोय, म्हणजे नो मॅन्स लँड मध्ये बॉलने टप्पा घेतला. क्षेत्ररक्षक 4 गेले होते, परंतु कोणताही क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोचू शकला नाही आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल धावा मिळालेल्या आहेत. 2 धावा प्राप्त होत आहेत. धावा कशाही येऊत. नाथसाहेब 11 साठी फार महत्वाची मॅच आहे. अभय 11 साठी फार महत्वाची मॅच आहे, कारण दोन्ही संघांनी 1-1 सामना गमावलेला आहे. त्याचबरोबर सचिनजी मानकुमरे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही वाई प्रीमियर लीगच्या वतीने स्वागत आपण करूया आणि त्यांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलंही वाई प्रीमियर लीग मंत्री चषक 2025च्या वतीने सहर्ष स्वागत. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. चांगली गोलंदाजी. 5 बॉलमध्ये अवघ्या 8 दिलेले आहेत मनोज मांढरे यांनी. अभय 11 साठी गोलंदाजी करतायत. वेगाने टाकलेला बॉल. डॉट आलाय. बॉलच्या मिनिट पर्यंत बॅट्समन पोहोचू शकले नाही. बॅटिंग करताना षटक क्रमांक आता 2चा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर नाथसाहेब 11 ने बनवलेले आहेत धावा. 22 गडी गमावलेले आहेत 2. मुख्य व्यासपीठावरती आपण सचिनजी मानकुमरे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4च्या वतीने. प्रवीण दादा जाधव यांना विनंती की आपल्या शुभाशय सन्मान आपण करावा. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सचिनजी मानकुमरे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. या स्पर्धेच्या वतीने आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर संपन्न करत आहोत. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या आहे 22. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती केलाय बदल.
धनेश सनस पसरणीचा तिसरा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती येतोय. आतापर्यंत अभय 11ने 3 गोलंदाज जे वापरलेले आहेत ना, हे तिन्ही गोलंदाज पसरणी गावचे आहेत. बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतोय गौरव सोनावणे, वाई सिटी, विकी वानखेडे, मांढरदेव, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आता गौरव सोनावणे एक युवा टॅलेंट आहे वाईचं, बॅटिंगसाठी तयार. एका बाजूला धनेश सनस पसरणीचे युवा खेळाडू आहेत. लॉंग लेगला बॉल अडवतील, बॉलची फेकी करतील. म्हणजे अगदी धनेश सनस यांनी जो पहिला बॉल टाकलाय ना, ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय त्याच प्रकारची गोलंदाजी केली आहे. लॉंग लेग लावलाय, मिड विकेट लावलाय, तर बॉल अंगावरती टाकलाय. म्हणजे अशा काही रणनीत्या तुम्हाला आखाव्या लागतात. आणि गौरव सोनावणे यांनी अंगावरती येणारा बॉल लॉंग लेगला खेळला. एक सिंगल धाब या बॉलच्या पाठीमागे मिळते. म्हणजे तुम्ही कशा प्रकारची गोलंदाजी करताय त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्हाला लावावं लागतं. जर तुम्ही आखूड टप्प्याची गोलंदाजी करताय तर तुम्हाला डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट लावावाच लागतो. म्हणजे अशा प्रकारच्या काही रणनीत्या क्रिकेटमध्ये आपण अनेकदा पाहत असतो. आणि या बॉलच्या पाठीमागे आपण पाहिलं की धनेश सनस यांनी जो बॉल टाकला त्या बॉलच्या पाठीमागे रणनीती आपण पाहिली. परंतु आता क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना फिरवण्याचा प्रयत्न अभय 11ने केला आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर्सला एक खेळाडू तयार आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहत आहोत. 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर इन सर्कल, म्हणजे अंतर्वर्तुळामध्ये पाहिलं तर एक पॉइंटला खेळाडू आहेत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट, फ्लाय स्लिप, इन सर्कल. तेवीस वरती 2. चला अभय 11 आपण घाई करा. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर धनेश सनस यांनी बॉल बाहेर काढलाय. या युवा खेळाडूने प्रभावित केलेला आहे. 2 बॉलच्या पाठीमागे काय बॉल टाकलाय, प्रभावशाली बॉल. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. डॉट. एक युवा खेळाडू आहे धनेश सनस, पसरणी गावचा एक युवा उदयनमुख गोलंदाज. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी. 2 बॉल टाकलेले आहेत, एकच धाव खर्च केली पसरणीच्या धनेश सनस. तिसरा गोलंदाज अभय 11ने पसरणीचाच वापरलाय. समोर खेळलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन बॉल बसलाय. धक्का क्रमांक लागलाय आणखीन एक टीम नाथसाहेब 11ला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विकी वानखेडे यांनी केला, परंतु फटका फसला आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन बॉल विसावला. धक्का क्रमांक लागलाय 3. मांढरदेवचे विकी वानखेडे चाललेले आहेत माघारी. तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध असणार मांढरदेव आणि त्या गावचे खेळाडू माघारी चाललेले आहेत. एका बाजूला आपण चर्चा करतोय ना या मॅच बद्दल, संपूर्ण थरार अभय 11 विपक्ष नाथसाहेब 11. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये वाई तालुक्यामध्ये बगाडासाठी प्रसिद्ध असणारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे गाव आहे ते बावधन आणि त्याच गावचे बिपिन महाडिक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत नाथसाहेब 11 साठी. बॅटची कडा घेऊन बॉल निघालाय पाठीमागच्या बाजूला. क्षेत्ररक्षक तत्परतेने त्या ठिकाणी आहेत. बॉलची फेकी करतील, कोणती दाब्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी धनेश सनस. पसरणी 4 बॉल टाकलेले देवा खेळाडूने एकच धाव दिली, गडी गारद केलाय. आज गोलंदाजांचा बोलबाला सुरू आहे. बॉल क्रमांक 5 ऑन साइटला वळवलाय आता आणि या बॉल वरती मोहर लागले षटकाराची. बिपिन महाडिक यांनी बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे आपल्या स्टाईलने. पंचांकडे आपण बॉल सुपूर्त करूया. बिपिन महाडिक आले, धावसंख्येचा वेग वाढला, गरकन गिरकी घेतली, बॉलला भिरकावून दिलं आणि एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. बॅटिंग करत असताना एक बलवान फटका, षटकार. बिपिन महाडिक एक बलवान फटका त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. बॅटिंग करत असताना धावसंख्या 29, 29 धावा, 3 गडी बाद. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे.
29. 29 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल शेष. धनेश सनस पसरणी. तर एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय बावधनचे बिपिन महाडिक. आता राऊंड द विकेट बॉलर आणि अखेरकार बॉल निघालाय. आकाशाला गवस निघालत सीमारेषेच्या पलीकडे शक्तिशाली स्ट्रोक बिपिन महाडिक यांचा षटकार. बिपिन महाडिक मैदानाच्या आतमध्ये आले काय, धावसंख्येला वेग मिळाला काय आणि हा आणखीन एक मोठा टोला त्यांच्या बॅट मधून येतो काय. महाडिक नावाचं वादळ मैदानात आलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 35 धावा. बिपिन महाडिक यांचा चांगला टोला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी स्टँड अँड डिलिव्हर. जागेवरतून मारलेला एक चांगला फटका. सुरुवातीले 4 बॉल चांगले टाकले धनेश सनस यांनी. शेवटचे 2 बॉल हे महागडे टाकले. आता धावसंख्या आहे 35. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती करूया. शेवटच्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. काल तब्बल 113 षटकार या स्पर्धेमध्ये लागले. आजचा रेकॉर्ड काय असेल हे पाहावं लागेल. आतापर्यंत षटकार 144 या स्पर्धेमध्ये लागलेले आहेत आणि चौकारांचा विचार केला ना तर 87 चौकार आहेत. म्हणजे षटकारांचा रेशिओ हा जास्त आहे. पुन्हा एकदा पसरणी गावाचा पर्याय निवडलेला आहे. मनोज मांढरे पसरणीचे पुन्हा येत आहेत. म्हणजे गोलंदाजीचा मोर्चा अबो 11चा आतापर्यंत पसरणी गावाने सांभाळलाय असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आतापर्यंत 4 ओव्हरमध्ये पसरणी टीमचे गोलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एका बाजूला वाई सिटीचा खेळाडू गौरव सोनावणे. गौरव सोनावणे बॅक टू द बॉलर खेळलेला स्ट्रोक. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक आहेत आणि अखेरकार पंचांकडे अपील केली आहे परंतु वेगाने आलेले आहेत बिपिन महाडिक. दुसऱ्या धाबेसाठी गौरव सोनावणे यांनी जो फटका खेळला होता एका धाबेचं रूपांतर दुसरीमध्ये करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांनी केला. $37 लॉस ऑफ 3 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना नाथ साहेब 11. मनोज मांढरे यांनी ज्या प्रकारे षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी केली होती आणि त्याचमुळे की काय त्यांना पुन्हा एकदा बोलवण्यात आलं. अवघ्या 8 धावा त्यांनी त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. आता 2 धावा खर्च केलेल्या आहेत. बॉल क्रमांक 2 एक युवा टॅलेंट गौरव सोनावणे. सोडून दिलेला बॉल पंचाने सांगितलं की दिशाहीन बॉल आहे पुन्हा टाकावा लागेल. कमी गतीचा होता परंतु दिशेला फार मोठं महत्व आहे. आयुष्य असो किंवा क्रिकेट आपण ज्यावेळी अनेकदा चर्चा करतो ना जीवनाला दिशा नसेल तर जीवनाची दुर्दशा झाल्याशिवाय राहत नाही आणि क्रिकेटमध्ये तसंच आहे. गोलंदाजाला दिशा असणं महत्वाचं आहे. आता अंगावरती बॉल टाकलाय आणि तोच बॉल पाठवलाय गौरव सोनावणे आणि सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी एक वैभव फटका षटकार. गौरव सोनावणे यांच्या बॅटमधून आणखीन एक वैभवशाली फटका आलाय. बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. आपल्या फेवरेट झोन मध्ये बॉल पाठवलाय षटकारासाठी. दोन्ही बाजूने आक्रमण. दोन्ही फलंदाज डावकुरे हाताचे आणि यावेळेला गौरव सोनावणे यांनी गरकन गिरकी घेत बॉलला भिरकावून दिलं. आणखीन एक बॉल जागेवरतूनच पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. तडक फडक बेधडक फटका आहे गौरव सोनावणे यांचा. कडक बॉल सीमा पार षटकार. आणखीन एक लागोपाठचा षटकार येतोय. गौरव सोनावणे जागेवरतूनच बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. दोन्ही फलंदाजांमध्ये एक चांगली पार्टनरशिप उभी राहिली आहे. मनोज मांढरे पुन्हा तयार. एक प्रतिभा आहे त्यांच्याकडे परंतु पहा काय फटका खेळलाय गौरव सोनावणे यांनी. मनोज मांढरे पुन्हा तयार. हा फटका तर समोर खेळलाय. लांबी पाहावी लागेल. कमी पडलीये
आणि गौरव सोनावणे यांना जावं लागेल माघारी. बॅटिंग करताना धाबा बनवल्या तब्बल 15. नाखुश आहेत आपल्या फटक्यावरती गौरव सोनावणे. ज्या प्रकारचा फटका खेळायला गेले, मनोज मांढरे यांनी संघासाठी महत्वाची विकेट त्यांनी मिळवून दिली आहे. नाथसाहेब 11 50 वरती 4. अजून या षटकामध्ये बरेचसे बॉल बाकी आहेत. महत्वपूर्ण विकेट मिळते. गौरव सोनावणे जागेवरतूनच फटका खेळण्याचा प्रयत्न एक पाय हवेत घेतला होता, लांबी कमी पडली, मोबदला भोगावा लागला, तो म्हणजे विकेटने. धक्का क्रमांक 4. अजय मोहिते सुरूर गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्रमांक 6 वरती. तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आलाय आता याला महत्व नाही, तुम्ही संघासाठी धावा किती कुठताय याला मोठं महत्व आहे. 50 धावा धावफलकावरती आलेले आहेत नाथसाहेब 11च्या. 2 बॉलचा के बाकी. चला अभय 11, नाथसाहेब 11. आपण घाई करा. चांगला बॉल टाकलाय, संपर्क नाही, डॉट आलेला आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे 50 धावा. परंतु ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया या मॅच मध्ये आतापर्यंत घडलं काय? 50 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना भारतीय टीमने बनवल्या धावा 264 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ही भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅचची आपण चर्चा केली. बॉलर तयार, शेवटचा बॉल घेऊन हाई बॉल बाहेर काढलाय आणि शेवटी काही बॉल मनोज मांढरे यांनी संघाच्या हिताचे टाकलेले आहे. डॉट. तब्बल 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आहे 50 धावा धावफलकावरती. तेजस शिंदे जे आनवडीचे होते मैदानाच्या आतमध्ये आले. 4 बॉल 7 बनवल्या. विशाल भोसले जे विशाल पिसाळ जे बावधनचे आहेत 3 बॉलच्या पाठीमागे 7 बनवल्या. गौरव सोनावणे यांनी मधल्या फळीमध्ये येऊन 15 बनवल्या. विकी वानकडे यांनी प्रयत्न चांगला केला, 8 बनवल्या. बिपिन महाडिक यांनी 3 बॉल खेळले, 12 बनवलेले आहेत. अजय नुकतेच आलेले आहेत, 2 बॉल फेस केलेले आहेत. तब्बल 50 धावा. शेवटच्या 2 ओव्हरचा खेळ बाकी. घाई करा, ढगाळ वातावरण आहे आणि त्यासाठी आपण विनंती करूया. बॉलिंग कार्ड अनुज मांढरे यांनी खऱ्या अर्थानं सुरुवात केली डावाला. गोलंदाजी करताना 1 षटक हाताळत, 4था दिला, 1 गडी गारद केला. मनोज मांढरे यांनी 2 षटकं हाताळली, 23 दिल्या. 2 फलंदाज माघारी पाठवले. धनेश सनस या युवा खेळाडूने प्रभावित केलं. 1 षटक हाताळलं, 13 दिल्या आणि 1 फलंदाज माघारी पाठवला. षटक क्रमांक 5चा सुरुवात स्वतः संघ मालक राजू शेठ शिर्के. गोलंदाजी मार्कवरती पसरणी. पहिलाच बॉल डॉट टाकला. अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. राजीव शिर्के गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. 5वा गोलंदाज पसरणी गावचा मैदानाच्या आतमध्ये. चौथा गोलंदाज आणि 5वं षटक देखील पसरणी गावाकडूनच. खोलवर टप्प्याचा बॉल. 1 सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 2 बॉलच्या पाठीमागे केलेली आहे, परंतु फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल. कारण या खेळपट्टीवरती बॅटिंग करत असताना 80-90 प्लस धावा तुम्ही फाईट देऊ शकता. हा आव्हानात्मक स्कोर असू शकतो. या खेळपट्टीवरती कमीत कमी 80 ते 90 धावा तुमच्याकडे असल्याच पाहिजेत. काल आपण पाहिलं की बरेचसे रेकॉर्ड झाले. 133 धावा काळ भैरवनाथ 11 बावधनने बनवल्या होत्या. त्यानंतर 106 बनवल्या होत्या. 106चा पाठलाग झाला, 107 बनवल्या. म्हणजे बरेचसे रेकॉर्ड काल झालेले आहेत. आक्रमण केलं, या बॉलवरती हल्ला चढवलाय. बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॉल पाठवलाय. अजय मोहिते यांनी सीमारेषेच्या पलीकडे एक नेत्रदीपक फटका षटकार. आता राजू शिर्के यांच्यावरती आक्रमण केलंय. या प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक गोलंदाजी मार्कवरती आहेत. संघ मालक म्हणून मैदानाच्या आतमध्ये आता एक खेळाडू म्हणून खेळत आहेत अशा तिहेरी भूमिकेमध्ये. काल आपण निलेश भैया भोसले यांना पाहिलं होतं, तेही तिहेरी भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. आणि आज राजू शेठ शिर्के
पाठीमागच्या षटकाराची आपण चर्चा करतोय. काय फटका खेळला होता, एका पायावरती संपूर्ण शरीराचं वजन घेतलं होतं आणि त्यानंतर हा बॉल टोलवला होता अजय मोहिते यांनी 6 धाब्यांसाठी. आतापर्यंत राजीव शिर्के यांनी 4 बॉल टाकले, 8 धावा खर्च केलेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकर एंडला बिपिन महाडिक पायांचा वापर केला, खोलवर टप्प्याचा बॉल, एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? क्षेत्ररक्षक वेगाने गेलेले आहेत. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजतेने पूर्ण होत आहेत. या बॉलच्या पाठीमागे पहा धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर आलेला डॉट बॉल. षटक क्रमांक 5चा एक खेळ संपला. 60 धावा धावफलकावरती आतापर्यंत आहे ना. 5 ओव्हरमध्ये 4 गोलंदाज पसरणीचे आपण पाहिले आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये कुणाला बोलवलं जाईल आता हे पाहावं लागेल. 4 गोलंदाज पसरणी गावाचे आपण पाहिले ज्यांनी 5 ओव्हर आतापर्यंत हाताळल्या. शेवट षटकाचा खेळ बाकी आहे. बिपिन महाडिक 15 वरती, एका बाजूला अजय मोहिते 7 वरती बॅटिंग करत आहेत. बिपिन महाडिक जे बावधनचे आहेत आणि अजय मोहिते सुरूचे आहेत बॅटिंग करते. परंतु अंतिम षटक आता कोणत्या गावाचा पर्याय निवडला जाईल? आसरे गावाचा पर्याय निवडलेला आहे. महेश सनस बाबू गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटकामध्ये. त्याचबरोबर शैलीजी जरे ओझरडे गावचे यशस्वी उद्योजक त्यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. वाई प्रीमियर लीगच्या वतीने आपण त्यांचं स्वागत करूया. अंतिम षटकाला सुरुवात आणि पहिला बॉल सीमारेषा पार, चौकार. ऑन साइडला वळवलेला बॉल सीमारेषा पलीकडे. त्याचबरोबर अनिकेत कामटे सरांचे वडील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचे आपण स्वागत करूया आणि त्यांनाही विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. वाई प्रीमियर लीगच्या वतीने आपण त्यांचंही स्वागत करूया. 64 वरती 4, अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. अजय मोहिते चांगली बॅटिंग करतात स्ट्रायकर एंडला, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये महेश सनस बाबू तयार. काय फटका खेळलाय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आयुर्वेदिक वनस्पती आहे मुळा आणि सुरूरच्या अजय मोहितेचा फटका आहे. नाथखुळा बॉल सीमापार, षटकार. काय बॅटिंग केली आहे या बॉल वरती. अजय मोहित्यांनी बॉल पाठवून दिला सीमारेषेच्या पलीकडे. मन हरकून टाकणारा फटका. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो आणि तोच फटका सुरूरच्या अजय मोहित्यांनी खेळलाय. साइड अँगल, काय फटका खेळलाय. ताकदीचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे 6 धावेंसाठी. एक टोलेजंग स्ट्रोक. 70 धावा. महेश सनस बाबू यांच्याकडे अनुभव फार मोठा आहे. मग घनसोलीचं स्थानिक क्रिकेट असेल किंवा एक गाव आकाराचं क्रिकेट आसरे गावाचं असेल, अनेकदा चांगल्या प्रकारे खेळलाय, परंतु तो अनुभव असताना कृतीमध्ये आणावा लागेल. बॅटिंगमध्ये सुरूरचे अजय मोहिते आणि पहा कमी गतीचा बॉल. पंचांकडे अपील केली आहे. खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला आणि बॉलने घेतला बॅटचा किनारा. मिळाला नाही भाग्याचा सहारा. अजय मोहिते चाललेत माघारी. धक्का क्रमांक लागलाय 5वा. परंतु अजय मोहित्यांनी आपलं काम चोख केलं. बॅटिंग करत असताना चांगला खेळ केला. खास करून शेवटच्या ओव्हरमध्ये जे आक्रमण केलं ते चांगलं होतं. आणि 70 वरती नाथसाहेब 11 धक्का क्रमांक लागलाय 5वा. 1 चौकार, 2 षटकार. स्ट्राईक रेट राहिला 242चा. 7 बॉल 17 धावांचा खेळ त्यांनी केला. आता शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक. हा डगआउट बॉक्स आपण पाहिला नाथसाहेब 11चा.
परंतु आता शेवटच्या काही बॉलसाठी हा डगआउट बॉक्स आहे. डगआउट बॉक्स चिंतेमध्ये आहे की कशा प्रकारे धावा वाढल्या जातील, कारण प्रथम बॅटिंग करताना तुमच्याकडे धावा असणं महत्त्वाचं आहे आणि हा संपूर्ण डगआउट बॉक्स त्याच अपेक्षेमध्ये आहे. 70 वरती 5 त्या डगआउट बॉक्सला आपण पाहिलं. आता शेवटच्या काही बॉलसाठी मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन आलेले आहेत. सोमनाथ मांढरे जोशी वीरचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. क्रमांक 7. चांगला बॉल, एखादी विकेट तुम्हाला मिळते काय आणि त्यानंतरचा बॉल तुम्ही डॉट टाकता काय आणि त्याचा फलंदाजाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल. असं म्हणतात की त्यागाशिवाय जीवन नाही आणि जीवनाशिवाय त्याग नाही आणि ते या विकेटची तडजोड केली आहे बॅटिंग करताना सोमनाथ यांनी, कारण बिपिन महाडिक यांना स्ट्राईक वरती आणण्यासाठी आपल्या विकेटची तडजोड केली आहे. आणखीन एक धक्का लागलाय नाथ साहेब 11ला, कारण तडजोड हा आयुष्याचा न चुकवता येणारा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे आयुष्य असो किंवा क्रिकेट तडजोडी या कराव्याच लागतात आणि नाथसाहेब 11ने या मॅचमध्ये तडजोड केली विकेटची, कारण बिपिन महाडिक या डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाला स्ट्राईक वरती आणण्यासाठी आपल्या विकेटचा त्याग केलाय, तडजोड केली आहे. धावसंख्या 70, शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. ऋषी भोसले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. बिपिन महाडिक 7 बॉल 15चा खेळ मैदानाच्या आतमध्ये त्यांनी केलाय. महेश सनस यांचे शेवटचे 2 बॉल. महेश सनस हे मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, आसरे गावचे आहेत. शेवटचे 2 बॉल घेऊन निघतील. भिरकावून दिलाय बॉल, बॅकअपला नाहीये क्षेत्ररक्षक, बॉलने ओलांडली सीमारेषा. धावसंख्या वाढवणारा चौकार बिपिन महाडिक यांच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या 74, 74. पायांवरती असणारा बॉल राऊंड द विकेट टाकला आणि सहजरित्या या बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. शेवटचा बॉल प्रगतीपदावरती टार्गेट सेट करणारा की सेकंड इनिंग मध्ये अभय 11ला आता किती बनवायचे आहेत सांगून जाणारा बॉल. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच क्रमांक 4. चौनेश्वर 11 आणि उपसरपंच 11 टॉससाठी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होत आहे. चौनेश्वर 11 उपसरपंच 11 भुईंज आपल्यामध्ये टॉस होत आहे, आपण रिपोर्टिंग करा. शेवटचा बॉल, परंतु खेळाडू आहेत कॅच कॅरी झेल पकडू शकले नाही, बॉल कॅरी होऊ शकला नाही आणि अखेरकार त्यानंतर बॉल अडवण्याचा अंदाज चुकला, झेल पकडण्याचा अंदाज चुकला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बॅटिंग करताना बनवलेल्या नाथसाहेब 11ने 78 धावा म्हणजे विजयासाठी बनवायच्या आहेत. अभय 11ला धावा 79. सत्र क्रमांक 2 साठी हे आहे धावसंख्येचं गुणोत्तर. आपण टॉस साठी या ठिकाणी विनंती करूया. चौनेश्वर 11 विपक्ष उपसरपंच 11 भुईंज. चला रिपोर्टिंग करा टॉस साठी. आपण टॉस साठी या. दोन्ही टीमला या ठिकाणी आपण आमंत्रित करूया आणि दोन्ही संघांची आपण चर्चा केली ना, तर दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. चौनेश्वर 11 एक सामना जिंकलाय, उपसरपंच 11 भुईंजने एक सामना जिंकलाय. आता पुढची जी मॅच आहे ना, दोन्ही संघ खेळतील दुसऱ्या विजयासाठी आणि टॉससाठी या. प्रेझेंटेशन बॉक्स ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आहे. वाई खंडाळा महाबळेश्वर जननायक आमदार मकरंदाबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आणि त्याच मुख्य स्टेजवरती आपण पाहत आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या स्पर्धेचे मुख्य आयोजक निलेश भैया भोसले, राजीव शेठ शिर्के यांचं प्रेझेंटेशन बॉक्स आणि त्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आता टॉस होईल. चला या. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टनला या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. बॅटिंग कार्ड जर तुम्ही पाहिलं, बिपिन महाडिक सर्वाधिक धावा त्यांनी बनवल्या. बॅटिंगसाठी कोणत्या क्रमांकावरती बिपिन महाडिक आले होते, तर 5 वरती आले होते. 5 वरती येताना 23 बनवल्या 9 बॉलमध्ये. अजय मोहिते बॅटिंगसाठी क्रमांक आले होते 6 वरती आणि 17 धावा बनवल्या. गौरव सोनवणे 15, विकी वानखडे 8. हे संपूर्ण बॅटिंग लाईनअप राहिली. चला
टॉससाठी रिपोर्टिंग करा. आपण टॉस करत आहोत. चौनेश्वर 11 आणि त्यांच्या विपक्ष उपसरपंच 11 या मॅचचा नाणेफेकीचा कौल होत आहे. आपण टॉस करत आहोत. आनंद चिरगुटे साहेब आणि किरणदादा गायकवाड यांच्या शुभासे हा या ठिकाणी टॉस होणार आहे आणि या मान्यवरांना विनंती करूया की आपल्या शुभासे हा टॉस आपण करावा अशी विनंती आहे. चौनेश्वर 11 त्यांच्या विपक्ष खेळणार आहे. उपसरपंच 11 भुईंज एका बाजूला पंकज दादा वाडकर यांच्या मालकीचा संघ आहे चौनेश्वर 11, तर दुसऱ्या बाजूला शुभमन्ना पवार यांच्या मालकीचा संघ आहे उपसरपंच 11 भुईंज. स्वागत. काय घेतलं? पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. उपसरपंच 11 भुईंजने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग मध्ये पुढच्या मॅच मध्ये चौनेश्वर 11ला आमंत्रित. कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा, आणि हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आता दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अभय 11 त्यांच्या विपक्ष नाथसाहेब 11. 36 बॉल 79 धावांचं लक्ष. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. एका बाजूला कोंडवली गावचे एक आक्रमक फलंदाज लेदर बॉलचा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन आबी चोरट, तर दुसऱ्या बाजूला जांभळी गावचे आक्रमक फलंदाज प्रमोद चिकणे गोलंदाजी मार्कवरती. एक युवा टॅलेंट गौरव सोनावणे वाई सिटी गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 1 मध्ये आलेले आहेत. हे तिन्ही खेळाडू एकामेकासमोर युवा खेळाडू आहेत. हे तिन्ही खेळाडू एकामेकासमोर येऊन ठाकलेले आहेत. अभित चोरट यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये सुरुवातीला खेळ चांगला केला. पायाला इंजुरी आहे. वाई प्रीमियर लीग मध्ये सहभागी झालेले आहेत. हा क्रिकेटचा खेळ असा आहे ना की तुम्हाला वेदना विसरायला लावतो. आणि अभित चोरट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. दुसऱ्या बाजूला प्रमोद चिकणे गोलंदाजी मार्कवरती गौरव सोनावणे. गौरव सोनावणेने बॅटिंग चांगली केली. मिडल ऑर्डर मध्ये येऊन चांगला खेळ केलाय, परंतु आज गोलंदाजी करावी लागेल. डावकर आताचे खेळाडू तयार. पहिलाच बॉल आडव्या बॅटने समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, झडप घालतायत. बॉलची फेकी केली आहे. पहिल्या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळाली आहे. स्ट्राईक वरती आता प्रमोद चिकणे. पाठीमागच्या मॅच मध्ये प्रमोद चिकणे यांनी खेळ चांगला केलाय. आपण चर्चा केली या दोन खेळाडूंबद्दल. आपण करेक्शन करूया. आता स्ट्राईक वरती आबी चोरट आहेत. बॅटिंग मध्ये प्रमोद चिकणे यांच्या बॅट मधून पहिला फटका आला जो एका धावेचा होता. गौरव सोनावणे यांनी पहिला बॉल अगदी संयमाने टाकलाय. एक धाव खर्च केली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा तयार. गौरव सोनावणे. कमी गतीचा बॉल उजव्या स्ट्रीटच्या बाहेर टाकलाय. गौरव सोनावणे यांची चपळता आपण पाहिली. काय बॉल टाकलाय. कमी गतीचा बॉल, लाजवाब अफलातून बॉल आहे. बांधून ठेवलं अभित चोरट सारख्या फलंदाजाला या बॉलच्या पाठीमागे. हाही बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. अभित चोरट पंचांकडे दाद मागतायत याही बॉलसाठी, परंतु अभित चोरट सारख्या आक्रमक फलंदाजाला बांधून ठेवलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. गौरव सोनावणे. काय गोलंदाजीमध्ये मिश्रण आहे, भिन्नता आहे, अचूकता आहे, दिशेवरचं नियंत्रण आहे, टप्प्यावरचा ताबा आहे, गोलंदाजीमध्ये दहाकता आहे. गौरव सोनावणे. एका बाजूला अभित चोरट तयार. एक प्रतिभावंत आक्रमक उजव्या स्ट्रीटच्या बाहेर टाकलेला हाई बॉल अभित चोरट यांना बांधून ठेवतोय, परंतु एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. गोलंदाजी करताना काय सुरुवात केली आहे या ओव्हरमध्ये गौरव सोनावणे. एकही मोठा फटका खर्च केला नाहीये. 4 बॉल टाकले, एकच धाव खर्च केलेली आहे. टीमची टोटल आहे 2 धावा, 0 गडी बाद. प्रमोद चिकणे तयार बॅटिंग मध्ये. आणि आज 79 धावांचा पाठलाग करताना चांगली बॅटिंग करावी लागेल. शफल झाले, मनसुबे उधळून लावले, परंतु पंचाने सांगितलं की हा बॉल दिशाहीन आहे. तो गौरव सोनावणे यांना पुन्हा हाताळावा लागेल. फार बाहेर टाकला बॉल
आणि अक्षरशः क्रीज सोडून बाहेर आले होते बॅटिंग करताना प्रमोद चिकणे. म्हणजे प्रमोद चिकणे यांना कुठेतरी हा बॉल पाठीमागच्या बाजूला खेळायचा होता, परंतु मनसुबे उधळून लावण्याच्या प्रयत्नामध्ये दिशाहीन बॉल टाकलाय गौरव सोनावणे यांनी. गौरव सोनावणे पुन्हा तयार. षटकातला 5वा बॉल प्रगतीपथावरती. आता पाठीमागे सरले, गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय. बॉल निघालाय सीमा रेषेच्या दिशेने आणि बॉल चाललाय सीमा पार. फटका आहे शानदार. धावा मिळतील 4. चौकार. पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारचे फटके तुम्हाला खेळावे लागतात आणि पॉवर प्ले मध्ये या फटक्याने गॅप शोधलाय. बॅकफूट वरती गेले. बाहेर जाणारा बॉल त्याला दिशा दिली. पॉइंट आणि कव्हर मधून बॉलने सीमारेषा चिरली आहे. सरळ 4 धाब्यांसाठी. 7 धावा 0 गडी बाद. शेवटचा बॉल. गौरव सोनावणे तयार. स्ट्रायकर एंडला प्रमोद चिकणे. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. गौरव सोनावणे डॉट टाकलाय. षटक क्रमांक आता 1चा खेळ संपलाय. एका षटकाच्या अखेरीस हा तो शेवटचा बॉल होता. गौरव सोनावणेची ही लकब आहे, गोलंदाजीमध्ये असणारी ही स्ट्रेंथ आहे. कमी गतीचे बॉल बाहेर काढलेले आहेत आणि या एका षटकामध्ये अवघ्या 7 धावा गौरव सोनावणे यांनी खर्च केल्या. अभित चोरट 0वरती बॅटिंग करतायत. प्रमोद चिकणे 5 वरती. 7 धावा धावफलकावरती येत आहेत. अजूनही इथून पुढे 72 धावांची गरज आहे आणि येणारे बॉल 30 आहेत. चला घाई करा मित्रांनो, आपण वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती करूया की प्रत्येक ओव्हरमध्ये आपण एकत्रित येऊ नका, कारण आपल्याकडे बरेचसे सामने अजूनही बाकी आहेत. ओव्हर नंबर 2 साठी आता गोलंदाजी मार्गवरती केलाय बदल आणि या षटकासाठी आता नाथसाहेब 11ने पर्याय निवडलेला आहे. या षटकासाठी खानापूरचे किसन जाधव ओव्हर नंबर आता 2 साठी गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. किसन जाधव ओव्हर नंबर 2. गाव खानापूर. बॅटिंग मध्ये कोंडवलीचे अभि चोरट. अभि चोरट एक पाय पुढे काढलाय. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. पत्रा वाजव स्ट्रोक. षटकार. अभि चोरट काय फटका खेळलाय. एक पाय पुढे काढला आणि लांब लचक षटकार मारलाय. ताकदीचा वापर केला. टायमिंग प्रॉपर केलं आणि बॉल सीमारेषा पलीकडे पाठवला. एक विस्फोटक फटका आलाय. षटकार. साइड अँगल पहा. अभि चोरट यांचा फटका. विस्फोटक फटका. सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. बॉल क्रमांक आता 2. किसन जाधव खानापूर. हो, चांगला बॉल. सन्मान द्यायला भाग पाडलाय. अभि चोरट यांनी बॅटचा चेहरा फक्त बॉलला दाखवला, त्यापेक्षा जास्तीचं काही केलं नाही. काय बॉल टाकलाय. सन्मान द्यायला अभि चोरट यांना भाग पाडलं आणि हा आलाय तो डॉट. ही खासियत आहे किसन जाधव खानापूर यांची. एक मोठा फटका खर्च केला परंतु मनोबल खालावलं नाही. त्यानंतरचा बॉल डॉट टाकलेला आहे. मनोबल वाढवणारा बॉल. बॉल क्रमांक 3. फटका फसला अभि चोरट यांचा. पॉइंटच्या खेळाडू बॉलच्या खाली, परंतु झेल निसटलेला आहे. अभि चोरट यांना जीवनदान मिळतंय. पाठीमागच्या एका मॅच मध्ये आपण पाहिलं होतं की जीवनदान मिळालं होतं संकेत वाडकर यांना. काल संकेत कळंबे यांना 3 जीवनदान मिळाली होती. आज जीवनदान मिळालं या मॅच मध्ये अभि चोरट. आयकॉन खेळाडूला जीवनदान मिळालंय आणि जीवनदान दिलंय नाथसाहेब 11 या टीमने. क्रिकेटमध्ये जीवनदान फार घातकी असतात, परंतु आता या जीवनदानाचा उपद्रव अभि चोरट काय दाखवणार. स्ट्रायकर एंडला प्रमोद चिकणे. धावसंख्या 14. 0 गडी बाद. पायांवरती असणारा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. वेळीची अचूकता फार महत्वाचा घटक आहे. लेग बायची धाव या ठिकाणी पंचांनी कळवलेली आहे. ती स्कोर बोर्ड मध्ये आपण ऍड करूया. अजूनही या ओव्हर मध्ये 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अभि चोरट
या मॅचच्या केंद्रबिंदू बनतील का? एका बाजूला किशन जाधव केंद्रबिंदू बनतील का? त्यांना माघारी पाठवतील का? शेवटचे 2 बॉल. हाई बॉल पायांवरती जाऊन थाय पॅडला आता जाऊन आदळतोय. कोणती डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. किसन जाधव यांनी काही बॉल चांगले टाकलेले आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या ओव्हरमध्ये. 5 बॉल टाकले, अवघ्या 7 धावा दिल्या. डॉट बॉल जर तुम्ही पाहिले तर डॉट बॉलचा रेशो वाढलेला आहे. 3 डॉट बॉल या ओव्हरमध्ये किसन जाधव यांनी प्रखरतेने हाताळलेले आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. आता बॉलला फक्त दिशा दिली आहे. खेळाडू बनतील प्रेक्षक, त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दशक. या बॉलची उडान, बॉल सीमा पार. आबी चोरट्यांच्या टीमसाठी 6चा लगान षटकार. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 21. आबी चोरट्यांच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला. आता समीकरण बदललंय का? तर हो बदललंय. आता येणाऱ्या 4 ओव्हरसाठी समीकरण नव्याने मांडूया. शेवटच्या बॉलवरती आलेला आबी चोरट्यांना मुभा मिळाली. लेग स्टंपवरती असताना बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग लेग सीमा पार गेला सरळ 6 धाब्यांसाठी. आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. इथून पुढे 58 धावा 58 म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे जी सरासरी हवी आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. इथून पुढे येणाऱ्या 4 षटकांसाठी आणि ती सरासरी आहे तब्बल 14.5 ची. आणि सध्याची सरासरी जर तुम्ही पाहिली ना तर 10.5 ची आहे. त्यामुळे आता इथून पुढे प्रयत्न थोडेसे वाढवावे लागतील. अभय 11ला. ओव्हर नंबर आता 3 साठी गोलंदाजी मार्कडे. गोलंदाजी मार्कवरती विकेट टेकर गोलंदाज. पाठीमागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. दिशा दिली आहे. या बॉलने गॅप शोधलाय. एक अफलातून फटका सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी. प्रमोद चिकणे क्लासिकल अंदाजामध्ये खेळलेला हा फटका सीमारेषा पार चाललाय. शरीरापासून दूर असणारा बॉल त्याला कट केलाय आणि बॉलने सीमारेषा चिरली आहे. 4 धाब्यांसाठी प्रमोद चिकणे. अभि चोरट यांच्यामध्ये पार्टनरशिप उभी राहिली आहे. पसरणीचे किरण मांगडे तयार गोलंदाजी मार्कवरती. पाठीमागच्या एका ओव्हरमध्ये अवघ्या 2 धावा देणारे गोलंदाज किरण मांगडे. आपटलेला बॉल अकूट टप्प्याचा आहे. बाउन्सर टाकलाय आणि पंचाने सांगितलं की 1 फ्रॉम दी ओव्हर. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे. त्यामुळे इथून पुढे आता किरण मांगडे यांना काळजी घ्यावी लागेल. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा. हा बाउन्सर तिकट बाउन्सर होता आणि पंचाने सांगितलं की 1 फ्रॉम दी ओव्हर. आता 4 बॉल कोणते टाकले जातील? किरण मांगडे तयार. दिशा दिली या बॉलला. क्षेत्ररक्षक 2 धावतील परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे दरी. या जरीतून बॉल चालला सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धाब्यांसाठी. आयुष्य असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ येत नाही. आणि या बॉलने 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये असणारी दरी पार केली सरळ 4 धाब्यांसाठी. धावसंख्या 29. 29 धावा 0 गडी बाद. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आपण करूया. किरण मांगडे तयार. स्ट्रायकर एंडला प्रमोद चिकणे. चांगला बॉल टाकलाय. प्रभावशाली आहे. बांधून ठेवलं. प्रमोद चिकणे यांना डॉट आलाय. अनेकदा जांभळी विरुद्ध पसर या सामन्यामध्ये हे खेळाडू एकामेकासमोर आलेले आहेत. आज निमित्त आहे वाई प्रीमियर लीग. किरण मांगडे चांगला बॉल टाकताय. डॉट टाकलाय. धावसंख्या जैसे थे 20 बॉल 50 ची गरज. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. प्रमोद चिकणे तयार. 8 बॉल खेळलेले आहेत. 13 बनवलेले आहेत. ऑन साइडला बॉल खेळलाय. बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी. प्रमोद चिकणे यांच्या बॅटमध्ये एक प्रतिभावंत स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी चाललाय.
किरण मांगडे या ओव्हरमध्ये थोडेसे महागडे राहिलेले आहेत. 14 दिलेले आहेत 5 बॉलच्या पाठीमागे. शेवटचा बॉल अजूनही बाकी. हा समोर एक पाय पुढे काढला आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. ज्या वेगाने आला त्याच वेगाने बॉल सीमारेषेच्या पलीकडे. प्रमोद चिकने टिपिकल फटका, षटकार. एक पाय पुढे काढला, आडव्या बॅटने समोर खेळलेला एक रापचिक फटका, षटकार आलाय. आता 3 षटकांचा खेळ संपला. 41 धावा धावफलकावरती आलेले आहेत. 41. समोरच्या बाजूला खेळलेला एक रापचिक फटका सीमारेषा पलीकडे चाललेला आहे. आता इथून पुढे समीकरण बदललंय का? आता हो, येणारे 18 बॉल 38 धावांची गरज आहे. 18 बॉल 38 ची झुंज मैदानाच्या आतमध्ये आता हळूहळू रंगू लागलेली आहे. ज्या मॅचची आपण चर्चा करत आहोत संपूर्ण थरार वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4. आणि इथून पुढे आता 3 ओव्हरसाठी खेळाडूंना महत्वाकांक्षी व्हावं लागेल. आज अतुलनीय खेळ करावा लागेल. ओव्हर नंबर 4 साठी कोणता खेळाडू आता उपयोगात आणला जाईल आणि यासाठी आता पुन्हा एकदा पर्याय निवडलेला आहे. एक युवा टॅलेंट वाई सिटीचं गौरव सोनावणे, डावकुरे आताचा एक भेदक गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती येतोय. बॅटिंग मध्ये स्ट्रायकर जोडी तळ ठोकून बसली आहे आणि आघाडीच्या या जोडीमध्ये एक चांगली पार्टनरशिप उभी राहिलेली आहे आबाई 11 साठी. चला घाई करा, वेळ आपण घेऊ नका. 18-38 स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये आबी चोरड, ज्यांना जीवनदान मिळालंय ते फलंदाज स्ट्रायकर एंडला. आबी चोरड क्रीजच्या खोलीचा वापर केलाय आणि त्यानंतर बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. मिळाला मोका, दिला ठोका, षटकार. आक्रमण गौरव सोनावणे यांच्या विरुद्ध केलंय. क्रीजच्या खोलीचा चांगला वापर केला आणि बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. बॅकलिफ्टचा वापर केलाय, टायमिंग प्रॉपर केलंय. हाय बॉल निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे. आबी चोरट ट्रेडमार्क स्ट्रोक, षटकार. त्याचबरोबर चिखली गावचे उद्योजक श्री सदानंद किसन मांढरे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण स्वागत करूया आणि त्यांना विनंती आहे साहेबांना की आपणही मुख्य व्यासपीठावरती या. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 च्या वतीने आपण त्यांचं स्वागत करूया. 53 धावा धावफलकावरती आलेले आहेत. आबी चोरट, जीवनदान किती महागडा असतं हे आबी चोरट यांनी प्रकृतीने मैदानाच्या आतमध्ये दाखवलेलं आहे. 16 बॉल 26 ची गरज आहे. 16-26 चा थरार मैदानाच्या आतमध्ये. नाथसाहेब 11 ला हे जीवनदान परवडणार नाहीये, परंतु आबी चोरट यांना कशा प्रकारे लवकरात लवकर माघारी पाठवता येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. गौरव सोनावणे प्रतिभा आहे या खेळाडूकडे. अल्पावधीमध्ये चर्चेमध्ये आलेलं नाव गौरव सोनावणे आहे. त्या नावाची छाप आता गौरव सोनावणे मैदानाच्या आतमध्ये सोडतील का? तयार. चांगला बॉल गौरव सोनावणे यांची खासियत आहे. या अगोदरच्या ओव्हरमध्ये गौरव सोनावणे यांनी अशाच प्रकारची गोलंदाजी केलेली आहे. जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये एखादी वेळ अशी येते ना जिथे स्वतःला स्वतःचं आत्मपरीक्षण करावं लागतं आणि गौरव सोनावणे यांनी तेच केलेलं आहे. हा बॉल डॉट टाकलाय. स्वतःचं आत्मपरीक्षण, स्वतःकडे असलेलं कौशल्य आणि त्याचं सादरीकरण. स्ट्रायकर एंडला बॅट्समन आबी चोरटचा स्वीट सीटचा टोला सीमा रेषेच्या पलीकडे निघालाय. काय फटका खेळला आबी चोरट यांनी. शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ आणि कोंडवलीच्या आबी चोरट यांनी मारलाय स्विच हिट आणि केलाय चांगला खेळ या बॉलवरती. बॉल सीमा पार, षटकार. आबी चोरट कोंडवली यांच्यासाठी आनंद चिरगुटे साहेबांच्या वतीने या फटक्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज, कौतुकाची थाप पाठीवरती.
फुलटॉस बॉल समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि हो थोडीशी झाली गडबड, बॉलने सीमारेषा ओलांडली, सीमारेषा पार बॉल चाललाय, धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. आबी चोरट फुलटॉस बॉल, क्षेत्ररक्षक आले होते परंतु बॉल अडवताना झालेली गडबड आणि ओलांडलेली बॉलने सीमारेषा. आता 13 बॉल 16. मराठीमध्ये एक म्हण आहे ना, आधीच कर्ज बाजारी आणि त्याच्यामध्ये उसना शेजारी, अशा प्रकारचा प्रत्यय आला. कारण एका बाजूला गौरव सोनावणे यांचा प्रयत्न हाच होता की कमी धावा द्यायच्या आहेत, क्षेत्ररक्षणही चांगलं करावं लागेल नाथसाहेब 11ला. फुलटॉस बॉल, क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि अखेरकार बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी आबी चोरट. आबी चोरट यांच्या गुडघ्याला इंजुरी आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये आबी चोरटने काय खेळ केलाय, फटका चांगला खेळा. एका क्षणाला असं वाटलं की क्षेत्ररक्षक झेल पकडतोय की काय आता, कारण क्षेत्ररक्षक असं वाटलं की बॉलच्या खाली सहज जातील परंतु फटका इतका वेगवान होता. बॉल सीमा पार. 14 बॉल 39 ची झुंज या कोंढवलीच्या आबी चोरटने दिलेली आहे. गुडघ्याला दुखापत आहे त्याचमुळे की काय आबी चोरट खाली बसलेत. 12 बॉल 12 ची गरज. क्रिकेटचा खेळ असा आहे ना की जो आपल्या सर्वांना वेदना विसरायला लावतो. आपल्याला कोणती दुखापत आहे हेही आपण कधी बेभान विसरून क्रिकेट खेळतो आणि त्याच्यातलं एक उदाहरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. बरेचसे खेळाडू असे असतात जे आजारी असतात, मैदानाच्या आतमध्ये येऊन क्रिकेट खेळतात, त्याच्यामधून त्यांना एनर्जी मिळते. 12 बॉल 12 ची गरज. साइड अँगल पहा या शेवटच्या फटक्याचा, कारण जो फटका खेळला असं वाटलं की आता क्षेत्ररक्षक कॅच पकडतील परंतु त्यांच्यापासून अपुरा राहिला बॉल आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली. 12 बॉल 12 ची गरज. आता गोलंदाजांना तारेवरची कसरत करावी लागेल. गोलंदाज राहुल गाडे एका हाताने फटका खेळला, एक सिंगल धाव. आज शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल नाथसाहेब 11 या टीमला. असं म्हणतात की परिस्थिती बदलते, प्रत्येकाची खराब वेळी कायमची मुक्कामाला नसते, ती बदलते आणि नाथसाहेब 11ला तेच करावं लागेल. या मॅच मध्ये वेळ बदलावी लागेल. कष्ट, परिश्रम, मेहनत, जिद्द, चिकाटी या गोष्टींना जीवनामध्ये फार मोठं महत्व आहे आणि तीच गोष्ट आता इथे दाखवावी लागेल. चिकाटीने, जिद्दीने लढावं लागेल. राहुल गाडे 11 बॉल 11 ची गरज. समोर मारलाय बॉल आणि बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक 15वा जो स्ट्रोक षटकार. 74 धावा धावफलकावरती. आबी चोरट 45 धावा धावफलकावरती. बॅटिंग करताना त्यांचे आलेले आहेत. राहुल गाडे यांच्या विरुद्ध आक्रमण केलेलं आहे. आज राहुल गाडे यांना कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना खेचून आणता येईल का याचाच प्रयत्न करावा लागेल. राहुल गाडे यांच्या विरुद्ध आक्रमण केलंय. गोलंदाजी करण्याची परंतु एका बाजूला विजयासाठी आता धावा हव्या आहेत आणि आबी चोरट 5 धावा दूर राहिले आपल्या अर्धशतकी खेळीसाठी. परंतु आबी चोरटचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. काय खेळ केला आबी चोरटने. वैयक्तिक 45 धावा, 16 बॉल, 2 चौकार, 6 षटकार. 281 च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग केली आहे कोंडवलीच्या आबी चोरट यांनी. मॅच पूर्णपणे मोकळी करून दिलेली आहे परंतु सामना संपलेला नाही. असं म्हणतात की क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. आबी चोरट माघारी चाललेले आहेत. 16 बॉल 45 धावांचा झुंजार खेळ कोंडवलीच्या आबी चोरट यांनी केला. जीवनदान मिळालं आणि त्या जीवनदानाचा उपद्रव आपण आबी चोरट यांच्या बॅटिंग मधून पाहिला. 9 बॉल 5. फार मोठा बदल झाला समीकरणामध्ये. एक वेळ अशी होती की बॉल कमी धावा जास्त, आता धावा कमी आणि बॉल जास्त. आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी येत आहेत. हा संपूर्ण डकआउट बॉक्स खेळाडू कक्ष तुम्ही पाहिलात. अभय 11, सचिन पवार वेलंग,
एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. या षटकामध्ये काटकसरीचीच गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक धाव कशा प्रकारे वाचवता येईल याचाच प्रयत्न करावा लागेल राहुल गाडे यांना. आणि आज स्वतःला नव्याने सिद्ध करावं लागेल. आणि राहुल गाडे यांच्याकडे ती प्रतिभा आहे, क्षमता आहे, ती गुणवत्ता आहे. आज त्या गुणवत्तेचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. 8 बॉल 4. समोर मारलाय बॉल, क्षेत्ररक्षक येतील का? आलेले आहेत. एक सिंगल धाव. दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाहीत हे निश्चित आहे. आता इथून पुढे समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 7 बॉल 3. बचाव होईल का? बचावासाठी आता मोठी झुंज द्यावी लागेल. आणि षटकार मारून विजयाचा कळस रवलाय. अभय 11 ने पहिला विजय संपादित केलेला आहे. आणि एका बाजूला नाथसाहेब 11 ने संघर्ष चांगला केला. आपल्याही संघर्षाला सलाम आहे. आणि अभय 11 ने हा सामना जिंकलाय. आणि 100 रुपयाचं कॅश प्राइज आनंद चिरगुटे साहेब यांच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा होतंय. आबी सोरड यांच्या चांगल्या खेळीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आनंद चिरगुटे साहेबांनी दिलं होतं आणि त्या ठिकाणी आलेला आहे. आपण त्यांचा आभार मानूया. आबी सोरड यांचा चांगला खेळ. त्याचबरोबर सन्मान करत आहोत चिखली गावचे यशस्वी उद्योजक सदानंद किसन मांढरे साहेबांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. त्यांना आपण सन्मानित करूया. चिखली गावचे यशस्वी उद्योजक आपण सन्मानित करत आहोत श्री सदानंद किसन मांढरे साहेबांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे.